मिळतोय तो म्हणजेच श्री चिंचोबा आलेवाडी. पाहूयात या पुढील 8 षटकांचा खेळ कशा पद्धतीने केला जाईल, काय समीकरण रचलं जाईल, काय इंटेंट मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जाईल. येतोय आपल्या समोर पुढील सामना तो म्हणजेच फायर पास्तळ विरुद्ध श्री चिंचोबा आलेवाडी. जाऊयात थेट मैदानाच्या आतमध्ये. येस. नक्कीच पहिल्या षटकाची जबाबदारी दिली आहे ती म्हणजेच भागेश याच्यावर आणि स्ट्राईक एंडवर आपण पाहू शकता धीरज. नक्कीच पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल लढत धीरज विरुद्ध भागेश. पाहूयात भागेश टू धीरज ही लढत कशा पद्धतीने रचली जाईल, काय घडेल पहिल्या चेंडूवरती. जोरदार टाळ्याने सुरुवात करायची आहे या मॅचला. नक्कीच खूप इम्पॉर्टंट मॅच असणार आहे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून आणि हा पहिला चेंडू पुढच्या काही क्षणात टाकला जाईल. इन टू द ग्राउंड भागेश टू धीरज. पहिला चेंडू या षटकातला या इनिंगचा. पहिल्या चेंडूवर जोरदार पद्धतीने फळी फिरवली होती. नक्कीच चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाहीये. प्रयत्न केला गेला पहिल्या चेंडूवरती आक्रमकता दर्शवण्याचा. वरचा ठरला गोलंदाज भागेश. आपण पाहिलं सुरेख चेंडू टाकला गेला आणि कुठेतरी आता मात्र चेंडू खेळलाय. आपण पाहतोय चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोनकडे चेंडू जाताना आपण पाहिलं. आणि या एक धाबेसह श्री गणेशा झालाय धावफळकेचा नब्बल दुसऱ्या चेंडूवरती. पाहूयात इथून पुढे काय समीकरण रचलं जाईल. आता मात्र स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच पुष्कर. आता मात्र नक्कीच ऑफसाईडच्या रेंजमध्ये कट करण्याचा प्रयत्न होता. तिथे क्षेत्ररक्षण आपण पाहिलं पूर्णतः प्रयत्न केले गेले आणि निर्धाव चेंडूची सांगता नक्कीच संधी होती तिथे. थोडासा फंबल स्टार्टिंगला पाहायला मिळाला. त्यानंतर बॅकअप देखील 3 चेंडूचा खेळ झालाय. आपण पाहतोय पुढचा चेंडू मार्गस्थ. आता मात्र फटका खेळलाय. काय होतंय क्षेत्ररक्षक आहे थोडासा लांब राहिला. नक्कीच चांगलं कलेक्ट चांगली फेकी त्या दरम्यान पाहिलं सुखरूपरित्या एक धाव पूर्ण केली गेली. नक्कीच 4 चेंडू 2चं समीकरण आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 5वा चेंडू मार्गस्थ असणार आहे या पहिल्या षटकातला. आतापर्यंत शांत ठेवण्यात यश आलंय फलंदाजांना. पाहूयात कमबॅक करता येईल का बॅट्समन धीरज याला. आणि आता मात्र फटका सजवलाय. नक्कीच वेगवान पद्धतीने क्षेत्ररक्षक चेंडूवर आला. थोडासा फंबल पाहायला मिळाला. डायरेक्ट कलेक्शन जर तिथे झालं असतं, कुठेतरी धोका पत्कारला होता. पण सुखरूपरित्या ही धाव पूर्ण करण्यात आली आहे आणि 5 चेंडूंमागे 3 धावा तब्बल जमवल्यात या सलामी जोडीने. एका बाजूला आपण पाहतोय धीरज तर दुसऱ्या बाजूला पुष्कर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सुरेख कामगिरी करत असताना पाथळ संघासाठी नक्कीच मोठा फटका अजून मिळालेला नाहीये. आणि इथे मात्र फळी जोरदार पद्धतीने फिरवली होती आणि क्षेत्ररक्षक काय करतोय? येस, व्हॉट अ सेलिब्रेशन. माहिती आहे खूप महत्वाची विकेट आहे आणि तेच पाहायला मिळालं. कॅच आउटच्या रूपात गडी होतोय बाद. बॅट्समन बॅक टू द पवेलियन. नक्कीच पुष्कर यांची पारी समाप्त झाली. आपण पाहतोय फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पण थोडंसं तिथे कनेक्शन चांगलं झालं नाही आणि चेंडू जाऊन समाविष्ट झाला. आपण पाहिलं स्लिपमध्ये एक खेळाडू
तैनात करून ठेवला होता आणि तिथेच पारी समाप्त झाली पुष्कर यांची. आता पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय मयुरेश. पाहूयात काय कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. नक्कीच खूप महत्वाची मॅच मानली जाऊ शकते दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. करो या मरोची स्थिती या स्पर्धेमध्ये येऊन उद्भवली आहे. इथून जर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर नक्कीच सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे दोन्ही संघांना. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. नक्कीच 8 षटक एक चांगलं मैदान उपलब्ध केलंय सर्व खेळाडूंसाठी. नक्कीच एक चांगली संधी खेळाडू म्हणून प्रत्येकाला अनुभवता येते या स्पर्धेमार्फत. आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2026 पालघर पर्व पहिले आणि पहिल्याच पर्वामध्ये सुंदर आयोजन नियोजन इथे पाहायला मिळते आयोजकांमार्फत. पुढील चेंडू पाहूयात काय घडतंय या चेंडूवर. आता मात्र फटका सुरेख आहे. नक्कीच इंटू द गॅप पाहायला मिळाला चेंडू जाताना आणि काय घडतंय. एक धाव जोरात पद्धतीने पार केली गेली. नक्कीच चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. येतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ब्रँडेड चौकार. नक्कीच आपण पाहिलं पहिल्याच चेंडूवरती हल्ला चढवला गेला ते म्हणजे जतीन यांच्यावर. पाहूया कशा पद्धतीने कमबॅक केलं जाईल. सुरुवातीच्या पहिल्या षटकात जर पाहिलं तर भागेश यांच्या मार्फत सुरेख कामगिरी पाहायला मिळाली. आता मात्र पुन्हा एकदा खेळलाय फटका. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक वेगवान पद्धतीने चेंडूवर येतील. थोडंसं तिथे त्यांचं कन्फ्युजन पाहायला मिळालं. चेंडूवरती धाव घेतली होती. चेंडू अडवायचा प्रयत्न केला होता. नजर चेंडूवरून हटली. चेंडू अडला गेला होता. पण चेंडूच्या शोधात आपण पाहिलं क्षेत्ररक्षकांना चांगला कमबॅक आला. तिथे बॅकअप सुरेख पद्धतीने एक धावेवरती संतुष्टी मानावी लागेल. या चेंडूवर आपण पाहिलं या एक धावेसह धावसंख्या जाऊन पोहोचल्या 9 या आकड्यावर. डबलच्या स्वरूपात धाव आली. नक्कीच 2 सुंदर धावा पूर्ण केल्या गेल्या. आता मात्र फटका खेळला तिथे पाहिलं 2 क्षेत्ररक्षक चेंडूवर येत होते. नक्कीच धाव केला जातोय, पाठलाग केला जातोय, पण चेंडू रेस जिंकलाय आणि चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. येतोय चौकार. सुरेख खेळ दोन्ही फलंदाजांमार्फत नक्कीच पहिल्या षटकामध्ये कुठेतरी शांत ठेवण्यात यश आलं होतं. पण आता मात्र जतीन यांच्यावर हल्ला चढवत असताना आपल्याला पाहायला मिळतायत फलंदाज धीरज. सुरेख कामगिरी धीरज यांच्या मार्फत. पुढचा चेंडू. आता मात्र इथे फळी फिरवली होती. नक्कीच चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. चांगला कमबॅक जतीन यांच्या मार्फत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर चौकार आला त्यानंतर डबल पुन्हा एकदा चौकार लगावला गेला. आता मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. वैयक्तिक या षटकामध्ये पाहिलं तर 10 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू मार्गस्थ असेल. इथे मात्र फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. सुरेख पद्धतीने चेंडू अडवला गेला. त्या दरम्यान एक धावेने संतुष्टी मानावी लागेल. क्रिकेटची लाईफलाईन सिंगलचा वापर करून या 5व्या चेंडूवरती धावसंख्या नेऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावर. एक गडीच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे या दुसऱ्या षटकातला. आता मात्र पंच दंडित करत असताना नक्कीच पॅनलाइज केलं जातंय. वाईटचा इशारा. अवांतर चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. धावफलक एकाने पुढे सरसावेल या अवांतर चेंडूच्या साहाय्याने. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावर. 15 ऑन स्कोर कार्ड. नक्कीच शेवटचा चेंडू या षटकातला पुन्हा एकदा टाकावा लागेल. आता मात्र लेग साईडच्या रिजन मध्ये फिट केलाय. आपण पाहतोय चेंडू अडवला जाईल. दरम्यान या एका सिंगलसह धावफलक जाऊन पोहोचले 16 या आकड्यावर. 2 षटकांच्या समाप्तीस एका गडीच्या मोबदल्यात 2 षटक समाप्त केले गेलेत. तर नक्कीच सुरेख खेळ आतापर्यंत जर पाहिलं तर 8च्या सरासरीने 16 धावा जमवल्यात. पायर पास्तळ या संघाने. पहिल्या षटकाची जर वार्ता केली तर नक्कीच भागेश यांनी कुठेतरी दोन्ही फलंदाजांना शांत ठेवलं होतं. त्यानंतर जतीन यांच्यावरती हल्ला चढवायचा प्रयत्न केला. 2 चौकार देखील आली या षटकामध्ये. कावांतर चेंडू पाहायला मिळाला. एक
डबल आणि 2 सिंगल्सच्या सहाय्याने धावफलक 2 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचले 16 या आकड्यावर. पाहूयात तर तिसऱ्या षटकाची जबाबदारी कोणाला दिली जाईल. नक्कीच सुंदररित्या पहिले 2 षटक हाताळले गेलेत. आपण पाहिलं तर तब्बल 7 मिनिटात हे पहिले 2 षटक पाहायला मिळाले. पुढील 6 षटक टाकायचे आहेत. तर आपण पाहतोय 28 मिनिटं शेष आहेत या इनिंगमधले. पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केलं गेलंय भागेश यांना. पाहूयात तर कशी गोलंदाजी हाताळली जाईल. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. चेंडू हवेत आहे. काय घडतंय? नक्कीच क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. नजर टिकवली आहे. बॅलन्स बनवलाय आणि फुल कंट्रोलमध्ये घेतला जातोय झेल. मोठा मासा गळाला. बॅक टू द पवेलियन. गडी होतोय बाद. येस डीजे. नक्कीच आपण पाहतोय नवीन फलंदाज इंट्रोड्यूस केला गेलाय निरंजन. आता मात्र पाहिलं जाईल निरंजन कशा पद्धतीने फलंदाजी करेल. आपल्या संघासाठी 2 झटके या सुरुवातीच्या क्षणांमध्ये लागलेले आहेत पास्तळ या संघाला. आतापर्यंत जर पाहिलं तर सलामी फलंदाजाच्या रूपात इंट्रोड्यूस केला गेलेला धीरज एका बाजूने कमान सांभाळतोय. पण दुसरीकडे विकेट्सची गळती कंटिन्यू पाहायला मिळते आणि ती गळती थांबवावी लागेल. नक्कीच एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. पाहूयात कशा पद्धतीने ही पार्टनरशिप बिल्ड केली जाईल. हे महत्त्वाचं असणार आहे फायर पास्तळ या संघासाठी. समीकरण जर आतापर्यंत पाहिलं तर 2 षटक 1 चेंडूंचा खेळ झालाय. 16 धावा तब्बल जमवल्या गेल्यात 2 गडींच्या मोबदल्यात आणि मागील विकेट जर आपण पाहिली तर मयुरेश यांना परतावं लागलं आणि आता मात्र निरंजन यांना इंट्रोड्यूस केलं गेलंय. पाहूयात इथे मात्र निरंजन यांचा खेळण्याचा प्रयत्न होता, पण पंच दंडित करत असताना नक्कीच वाईडचा इशारा येतोय. पेनलाईज केलं जाईल आणि या अवांतर चेंडूसह धावफलक 1 ने पुढे सरसावेल. 17 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. 17 धावा लगावल्या गेल्यात. 2 गडींच्या मोबदल्यात पुन्हा एकदा टाकावा लागेल हा अवांतर पद्धतीचा चेंडू. आता मात्र खेळून काढलाय चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतायत. तर नक्कीच चेंडू अडवला जाईल. दरम्यान एक धाव पूर्ण 1 धावेसह धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजेच 18 ऑन स्कोर कार्ड ऑन 2 विकेट लॉस. सुरेख कामगिरी आतापर्यंत आपण पाहतोय. नक्कीच एक अवांतर चेंडू टाकला गेला होता. पण पहिल्या चेंडूवर विकेट घेतला. तदनंतर वाईड परत सिंगल आणि एक चांगलं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावर. पाहूयात या पुढील चेंडूवर काय होईल. धीरज एक चांगले फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत स्ट्राईक एंडवर. इथे मात्र सुरेख चेंडू खेळून काढला. ऑफसाईड रिजनमध्ये कट केला आणि इथे मात्र सुखरूपरित्या धाव पूर्ण केली जाते आणि या 1 धावेने धावसंख्या झाली आहे 19 ऑन स्कोर कार्ड ऑन 2 विकेट लॉस. 2 षटक 3 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. उर्वरित 3 चेंडू या तिसऱ्या षटकातले पाहूयात कशा पद्धतीने हाताळले जातील. नक्कीच स्टेप इन करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटका सजवला होता. पण नोचा इशारा आलाय. पंच दंडित करताना आपण पाहतोय आणि येस आपण पाहतोय आता मात्र संधी असणार आहे फलंदाजाला. लायसन्स टू हिट फ्री हिट आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र फटका सजवलाय फ्री हिटचा.
वापर करण्याचा प्रयत्न केला, पण तेवढं अंतर चेंडूने पार केलं नाही. नक्कीच पाहुणचार घ्यायचा प्रयत्न केला होता या फ्री हिट चेंडूचा, पण नक्कीच चेंडू अडवला गेला. त्या दरम्यान 1 धाव पूर्ण करण्यात यश आलंय. 2 षटक 4 चेंडूंच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 22 आणि विकेट गमावल्या 2. तिसरं षटक मार्गस्थ आहे. उर्वरित 2 चेंडू पाहूयात कशा पद्धतीने हाताळले जातील. आता मात्र सुरेख चेंडू टाकला गेला. काय घडतंय? चेंडू खेळला गेलाय, पण चेंडू निघून जातो डिक्लेअर झोनकडे 2 धाब्यांसाठी आणि या 2 धाब्यांनी धावफलक फ्लाय होईल. 24 या आकड्यावर शेवटचा चेंडू या षटकातला. लास्ट बॉल टू गो. पाहूयात काय घडेल या शेवटच्या चेंडूवर. आता मात्र फळी वेगवान पद्धतीने फिरवली होती. चेंडू फळीचा संपर्क नाही झाला. चेंडू जातोय डिक्लेअर झोनकडे. आणि या 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 25. 2 गडींच्या मोबदल्यात 25 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 3 इन 2 विकेट लॉस. वेळेचं बंधन जर आपण पाहिलं तर नक्कीच 11 मिनिटात हे पहिले 3 षटक टाकले गेलेत. अजून 24 मिनिटांचा अवधी बाकी असणार आहे. धावसंख्या झाली आहे 25. 25 धावा जमवल्यात 2 गडींच्या मोबदल्यात. 3 षटकांच्या अखेरीस सुरेख समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. धीरज आणि निरंजन एक छोटीशी पार्टनरशिप बिल्ड होताना आपण पाहतोय. नक्कीच ही पार्टनरशिप अशीच टिकवून ठेवावी लागेल. याला पार्टनरशिपला अजून पुढे न्यावं लागेल. आपण पाहतोय पहिल्यांदाच आपण पाहिलं तर पालघर भागात नक्कीच 8 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या फॉर्मॅटमध्ये खेळत असताना नक्कीच एक चांगल्या इंटेंटने फलंदाजी करणं गरजेचं असणार आहे. आपण पाहिलं क्रिकेट आजकाल जर टेनिस बॉल क्रिकेटकडे पाहायला गेलं तर एक आक्रमक पवित्रा या स्थितीत पाहायला मिळतात. फलंदाज नक्कीच मारण्याची घाई खूप केली जाते. बट जर प्रॉपर क्रिकेटिंग स्टॉट आणि प्रॉपर इंटेंटने जर खेळले गेले सामने तर नक्कीच एका चांगल्या स्थितीमध्ये आपण आपल्या संघाला ठेवू शकतो. आणि तीच कामगिरी करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. फायर पास्तळ या संघासाठी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजी आतापर्यंत सुरेखरित्या हाताळले गेले. भाग्येश यांचे षटक आपण पाहिले, सुरेख टाकले गेले. आता मात्र इंट्रोड्यूस केले गेले कुशल यांना. फटका सजवलाय, चेंडू अडवला जाईल. नक्कीच फेकी सुरेख होती. तेवढेच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि कुठेतरी धोका पत्करला होता. पण सुखरूपरित्या जाऊन पोहोचलेत आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. नक्कीच मागच्या चेंडूवर एक संधी निर्माण झाली होती, पण त्या संधीचा फायदा नाही घेता आला. पुढचा चेंडू मार्गस्थ असणार आहे या चौथ्या षटकातला. आता मात्र फटका सजवलाय स्ट्रेट डाउन द ग्राउंड. नक्कीच क्षेत्ररक्षक येईल. सुरेख क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. भाग्येश यांच्या मार्फत नक्कीच लास्ट मोमेंटला आपण पाहिलं चेंडू कुठेतरी एक्स्ट्रा बाउन्स खाऊन बाउंड्री लाईनच्या दिशेने वाढत होता. पण लास्ट मोमेंट जम्प करून चेंडू अडवला गेला. कुशल टू निरंजन पुढचा चेंडू. आता देखील फटका खेळायचा प्रयत्न केला होता, पण बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेला डिक्लेअर झोनकडे. फलक एकने फ्लाय होईल आपण पाहतोय. धावसंख्या झाली 28. 28 ऑन स्कोर कार्ड. 3 षटक 3 चेंडू 28 धाबा 2 गडींच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू मार्गस्थ.
आता मात्र थोडीशी लाईन चुकीची पाहायला मिळाली. नक्कीच पंच दंडित करतील. वाईटचा इशारा आलाय. आणि या एक अवांतर धाबेसह धावसंख्या झाली 19-29 ऑन स्कोर कार्ड ऑन 2 विकेट लॉस. पुढचा चेंडू. इथे मात्र फळी खूप जोरात फिरवली गेली होती. नक्कीच जर कनेक्शन सुखरूपरित्या झालं असतं तर एक चांगला रिझल्ट पाहायला मिळाला असता. बट चेंडू जाऊन समाविष्ट झाला यष्टीरक्षकाच्या हातात आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. पाहूयात सुरेख गोलंदाजी आतापर्यंत हाताळत असताना इथे मात्र फटका सजवलाय. चांगलं कनेक्शन. काय घडतंय? नक्कीच लास्ट मोमेंट पर्यंत चेंडूवरून नजर हटवली नाही आणि स्वतःला कंट्रोल मध्ये ठेवलं. सुरेख झेल टिपला गेला. गडी होतोय बाद कॅचआउटच्या रूपात. नक्कीच एक मोठा झटका संघाला लागताना आपल्याला पाहायला मिळालं. सुरुवातीपासून एक बाजू सांभाळून धरणारा फलंदाज तो म्हणजेच धीरज जातोय बॅक टू द पवेलियन. फायर पास्तळ या संघाकडून नवीन फलंदाज इंट्रोड्यूस केला गेलाय तो म्हणजेच लाविन्य. पाहूयात कशा पद्धतीने जबाबदारी स्वीकारेल लाविन्य. एक महत्वपूर्ण सामना नक्कीच आपण सतत सांगतोय की दोन्ही संघांनी सुरुवात थोडीशी खराब केली होती पण एक संधी आहे त्यांच्याकडे ती चूक सुधारण्याची. आता मात्र इथे चेंडू डिक्लेअर झोन कडे निघून जातोय. धावफलक 1 ने फ्लाय होईल आपण पाहतोय. 30 धावा आतापर्यंत जमवल्यात आपण पाहतोय. 4 षटकांचा खेळ झालाय. 3 गडींच्या मोबदल्यात 30 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच फायर पास्तळ. इथून उर्वरित 4 षटकांचा खेळ बाकी असणाऱ्या पाहूयात कशा पद्धतीने समीकरण रचलं जाईल. काय आव्हान ठेवलं जाईल. काय इंटेंट पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला निरंजन तर दुसऱ्या बाजूला लाभिन्य. ही जोडी फायर पास्तळ या संघासाठी कामगिरी करत असताना खेळपट्टीवरती पाहायला मिळतीये. तर दुसऱ्या बाजूला एक कंट्रोलमध्ये दिसतोय क्षेत्ररक्षण करत असणारा संघ तो म्हणजेच श्री चिंचोबा आलेवाडी. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. हा ड्रिंक्स ब्रेक कंप्लीट होईपर्यंत आपल्या प्रेक्षकांच्या आणि मान्यवरांच्या मनोरंजनासाठी जाऊयात एका छोट्याशा सुंदर सुमधुर संगीताकडे. येस डीजे. येस थँक्यू डीजे. जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू या 5व्या षटकातला. आणि आता मात्र आपण पाहिलं तर नक्कीच ऑफसाईड रिजन मध्ये कट केलेला चेंडू 1 धाबेसाठी. धावफलक 1 ने फ्लाय होईल. 31 धावा आतापर्यंत तब्बल जमवल्या गेल्यात. 31 धाबा स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या. 3 गडींच्या मोबदल्यात 4 षटक 1 चेंडूचा खेळ झालाय. आपण पाहतोय 5वं षटक प्रगतीपथावर आहे. काय इंटेंट ठेवला जाईल, कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल, काय समीकरण रचलं जाईल पाहणं गरजेचं असणार आहे. आपण पाहतोय निरंजन स्ट्राईक एंड वरती आणि गोलंदाजी मार्कवर इंट्रोड्यूस केलं गेलं अभिनव. याला पाहूयात. अभिनव टू निरंजन कशी लढत असेल. आता मात्र इथे फळी जोरदार पद्धतीने फिरवली होती. नक्कीच चेंडू निघून गेला डिक्लेअर झोन कडे आणि धावफलक 1 ने पुढे सरसावत आहे. 31
32 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. 32 धावा जमवल्या गेल्यात. आता मात्र सुरेख फटका खेळला गेला. काय घडतंय? येस, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल आणि अजून एक झटका, अजून एक विकेट कॅच आउटच्या रूपात गडी होतोय बाद. पिन्य बॅक टू द पवेलियन. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिलं अभिनव याच्या मार्फत पहिल्या 2 चेंडूंवरती सिंगल धाव आली. तदनंतर तिसऱ्या चेंडूवर लाविन्याची पारी समाप्त केली. आता मात्र उर्वरित 3 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील पाहणं गरजेचं असणार आहे. एका चांगल्या परिस्थितीत पाहायला मिळतोय तो म्हणजे संघ श्री चिंचोबा आलेवाडी. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, इंट्रोड्यूस केला गेलाय राकेश यांना. पाहूयात कशा पद्धतीने खेळी केली जाईल. राकेश यांच्या मार्फत जबाबदारी स्वीकारावी लागेल. संघ थोडंसं अडचणीत पाहायला मिळतोय. आपण पाहिलं 4 विकेट आतापर्यंत पडलेत. इथून बाजू सांभाळावी लागेल संघासाठी. चांगली फलंदाजी करावी लागेल. मोठे फटके आतापर्यंत जर पाहिलं तर मोठे फटके मारण्यापासून कुठेतरी अडवून ठेवलंय ते म्हणजेच फायर पास्तळ या संघाच्या फलंदाजांना. त्या बेड्या तोडाव्या लागतील, मोठे फटके शोधावे लागतील. नक्कीच एका चांगल्या आणि एक सन्मानजनक स्कोरचा पाठलाग जर चांगलं आव्हान ठेवायचं असेल आलेवाडी या संघासाठी तर आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगलचा प्रयत्न, नक्कीच तिथे थोडंसं फंबल पाहायला मिळालं. वेगवान पद्धतीने क्षेत्ररक्षक चेंडूवर आला होता. बट थोडंसं फंबल आणि या फंबलच्या स्वरूपात आपण पाहिलं एक धाव सुखरूपरित्या पूर्ण केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. येत्या क्षणी हलक्या हाताने सिंगलचा वापर करून स्ट्राईक रोटेट करताना पाहायला मिळाला राकेश. आता मात्र निरंजन स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक सुंदररित्या चेंडू अडवेल आणि इथे मात्र कलेक्शन मध्ये चुकी. सुरेखरित्या चेंडू अडवला गेला होता, योग्यरित्या थ्रो केला गेला होता, पण मिस्टेक पाहायला मिळाली कलेक्शन दरम्यान आणि जीवनदान मिळालंय ते म्हणजेच निरंजन याला. पाहूयात या जीवनदानाचा वापर कशा पद्धतीने केला जाईल. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातला. आपण पाहतोय 5वं षटक मार्गस्थ आणि शेवटचा चेंडू या 5व्या षटकातला. फटका सजवलाय. आपण पाहतोय चेंडू अडवला जाईल का? नक्कीच सुरेखरित्या 2 धाब्यांसाठी डिक्लेअर झोन कडे चेंडू जाताना आपण पाहिला आणि या 2 धावेसह धावफलक पुढे सरसावतोय. 36 धावा तब्बल जमवल्या गेल्यात 5 षटकांच्या अखेरीस 4 गडींच्या मोबदल्यात. आपण पाहतोय 36 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 5 ओव्हर्स विथ 4 विकेट लॉस सध्याची परिस्थिती मॅचची. नक्कीच बॅटिंग पॉवर प्ले देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. 6वं षटक मार्गस्थ असणार आहे आणि या पॉवर प्लेचा नक्कीच फायदा उचलता येईल का पाहणं गरजेचं असणार आहे. एक संधी चांगला स्कोर निर्माण करण्याची एक ऍडव्हान्टेज असणार आहे. पाहूया त्या ऍडव्हान्टेजचा वापर कशा पद्धतीने केला जाईल. 5 षटकांचा जर खेळ पाहिला तर नक्कीच 18 मिनिटात हे 5 षटक टाकले गेले. उर्वरित 3 षटकांसाठी 17 मिनिटांचा खेळ बाकी असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती कुशल आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च करून एक गडी परत पाठवला होता फायर पास्तळ या संघाचा. आता मात्र तशीच कामगिरी करावी लागेल. पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा आणि नक्कीच चेंडू अडवला जाईल. त्या दरम्यान एक धाव आपल्याला पाहायला मिळाली डिक्लेअर झोनच्या स्वरूपात.
या एक धावेसह आपण पाहतोय धावसंख्या लगावली गेली आहे आतापर्यंत 37. 37 धावा बनवल्यात तर 4 गडींच्या मोबदल्यात आपण पाहतोय 5 षटक 1 चेंडूचा खेळ झालेला आहे. 6वं षटक प्रगतीपथावरती दुसरा चेंडू या षटकातला. इथे मात्र काय घडतंय, चेंडू स्टँड झालाय हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सुखरूपरित्या झेल घेतला गेलाय. परत पाठवलंय फलंदाज झाला बॅट्समन बॅक टू दी पवेलियन. येस डीजे. येस थँक यू डीजे. आपण पाहतोय नवीन फलंदाज इंट्रोड्यूस केला गेलाय कृपेश. पाहूयात कशा पद्धतीने फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 विकेट्स पडल्यात फायर पास्तळ या संघाचा. आता मात्र येत्या क्षणी हल्ला चढवायचा प्रयत्न केला होता रुपेश यांनी पण चेंडूने सरळ क्षेत्ररक्षकाला शोधलंय आणि डॉट बॉलची सांगता आपण पाहिलं निर्धाव चेंडू. एक पॉझिटिव्ह इंटेंट घेऊन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय तो म्हणजेच कृपेश. पुन्हा एकदा हल्ला चढवायचा प्रयत्न केला होता पण चेंडू फळीचा संपर्क झाला नाही. सुरेख गोलंदाजी. कुशल यांच्या मार्फत सुंदर कामगिरी पाहायला मिळते. आतापर्यंत नक्कीच फक्त एक धाव खर्च केली आहे 4 चेंडूंमागे. 1 विकेट आणि 2 डॉट बॉल पाहायला मिळालेत आतापर्यंत या षटकात. सुंदर कामगिरी त्याच्या मार्फत नक्कीच अजिबात कुठल्याच पद्धतीचा ॲडव्हांटेज या पॉवर प्लेचा घेता आलेला नाहीये फलंदाजांना आणि त्याच्या मागचं कारण जर पाहिलं तर क्लास गोलंदाजी कुशल यांच्या मार्फत केली जातीये. शेवटचे 2 चेंडू उर्वरित राहिलेले असणार आहेत या षटकातले. पाहूयात 5वा चेंडू कुशल यांचा. आता मात्र हल्ला चढवलाय आणि चेंडू निघून जातोय. सीमा रेषा पार येतोय कृपेश नावाचा ब्रँडेड षटकार. येस थँक्यू डीजे. नक्कीच आतापर्यंत पूर्ण कंट्रोलमध्ये पाहायला मिळाली ती गोलंदाजी पण हल्ला चढवला गेलाय. पुन्हा एकदा फटका सुरेख आहे. अंतर मापलंय आणि कृपेश मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता दर्शवतोय. बॅक टू बॅक लगावतोय षटकार. येस थँक्यू डीजे. आपण पाहतोय नक्कीच 6 षटकांचा खेळ झालाय. धावपंक्ती झाली आहे 49. 5 गडींच्या मोबदल्यात 49 ऑन स्कोर कार्ड
आफ्टर 6 ओव्हर्स विथ 5 विकेट लॉस पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये समीकरण आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2026 पालघर पर्व पहिले एक सुरेख स्पर्धा आपल्या भेटीस घेऊन आलेत हे आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी या भागातले पाहायला मिळत आहेत मेहनत करत असताना या स्पर्धेसाठी आता मात्र 7व्या षटकातील पहिला चेंडू टाकला गेला. नक्कीच पंचांकडे इशारा केला होता, पण दाद मिळालेली नाहीये. कॉन्फिडेंट फुल होता, पण पंचांची साथ कुठेतरी कमी पडली आणि त्यामुळेच विकेटचं पतन आपल्याला पाहायला नाही मिळालं. सुरेख गोलंदाजीची सुरुवात करत असताना पाहायला मिळतोय गोलंदाज अभिनव. आता मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण बॉटम एज घेऊन चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोनकडे. धावफलक 1 ने पुढे सरसावेल. संघाचं अर्धशतक पाहायला मिळतंय. 50 ऑन स्कोर कार्ड फायनली. 5 गडींच्या मोबदल्यात 6 षटक 3 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. नक्कीच आता मात्र चेंडू हवेत आहे. काय घडतंय? नो मॅन्स लँडमध्ये जाऊन चेंडू पडेल आणि तदरम्यान सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. नक्कीच 3 चेंडूंचा खेळ झाला. आपण पाहिला पहिला डॉट त्यानंतर सिंगल आणि आता मात्र डबल च्या सहाय्याने धावसंख्या 52 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 7वं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय चौथा चेंडू अभिनव. इथे मात्र फटका खेळलाय. नक्कीच क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. सुरेखरित्या बॉडीच्या सहाय्याने चेंडू अडवला गेला. त्यानंतर चांगला बॅकअप चांगली फेकी. नक्कीच पाहायचं आहे त्याला पूर्णतः झोकून दिलं तिकडे. कृपेश यांच्याकडे लक्ष द्यायचंय. पाणी वगैरे जर बघायचंय. नक्कीच पूर्णतः प्रयत्न केले होते, पण कुठेतरी थोडेसे कमी पडले पोहोचण्यासाठी. नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. आयोजकांपैकी कोणी असेल तर मुख्य व्यासपीठाकडे संपर्क साधायचा आहे.
नक्कीच विनंती
जो रिव्ह्यू आहे तो तपासला जाईल आणि त्यानंतर तो निर्णय जो आहे तो दिला जाईल. तेव्हा पंचांना मी विनंती करतोय, की आपण इथे या, तो रिव्ह्यू जो आहे तो बघा आणि त्यानंतर जो निर्णय असेल तो मान्य करावा लागेल. कारण की काही अटी आणि नियम आयोजकांकडे देखील आहेत.
अंपायर्स जयेश मोरे सर. जयेश मोरे सर. चला, अंपायर डिसिजन आलेला आहे की जो डिसिजन आहे तो मात्र तुम्हाला मान्य करावा लागेल, ऍक्सेप्ट करावा लागेल. चला, फलंदाज बाद आहे, त्यामुळे आता मॅच लगेच स्टार्ट करूया. चला, अंपायर्स आपण आपापल्या जागी जायचंय आणि मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. चला, अंपायर्स
षटकातला 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती अभिनव. ते मात्र बॅकफुटला गेले फलंदाज निहाल. नवीन फलंदाज दाखल झालेत. अगदी हळवारपणे या चेंडूला खेळले. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जातोय. एक रन तिथे पाहायला मिळते. या एका धावेने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे. धाव फलकावरती फार पातळ या संघाची 54 धावा. षटकातला शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज अभिनव तयार. इथे मात्र आपण पाहू शकलात तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज लागली आहे. एक रन तिथे पाहायला मिळाली आणि या सिंगलने आपण पाहताय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 7 षटकांचा खेळ झालेला आहे. 7 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय फार पास्तळ या संघाची झालेली आहे. धाव फलकावर 55. चला शेवटचं षटक. जास्त टाइम स्पेंड तिथे करू नका. आलीवाडी संघ लगेच गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती आणा. आतापर्यंत आपण पाहिलं 7 षटकांचा खेळ झालेला आहे. 6 गडी बाद 55 अशी स्थिती फलकावरती पाहायला मिळते. अजूनही आपण पाहू शकलात तर अगदी निरंजन घरत मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे. 12 बॉल तो आतापर्यंत खेळलाय. 12 बॉलमध्ये 12 रन त्याच्या बॅटमधून आलेत. निहाल घरत आता त्याला मात्र 9व्यानं जॉईन झालाय. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती जतीन. अगदी बॉलिंग कार्ड जर आपण पाहिलं तर अगदी चांगल्या प्रकारची गोलंदाजी ही श्री चिंचोबा आलेवाडी या टीम कडनं पाहायला मिळाली आहे. अंतिम षटक 6 बॉल. आता 6 बॉलमध्ये किती टार्गेट सेट केलं जाईल. पहिला बॉल मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मैदानी लगत जातोय. लॉंग ऑफच्या दिशेला फिल्डर तिथे येत आहेत. एक रन तिथे पाहायला मिळाली आहे. या सिंगलने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 56. 56 रन्स ऑन द स्कोर कार्ड पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता स्ट्राईक वरती निहाल हा देखील एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातोय. आता पाहूया उर्वरित 5 चेंडूंमध्ये काय रणनीती निहालच्या मनामध्ये. किती धावा जमवल्या जातील. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. 7.81 ची सरासरी ही सध्या पाहायला मिळते. इथे मात्र विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच हवेमध्ये जातोय. विकेट किपर पुढे जातोय मोहित आणि इथे मात्र अगदी चांगला क्लिअर कॅच केला जातोय. इथे लागलाय 7वा धक्का फायर पास्तळ संघाला. इथे मात्र आपण पाहू शकलात विकेट जाताना पाहायला मिळते. रिप्लेच्या माध्यमातून फटका खेळला. बराच हवेमध्ये चेंडू गेला. त्यानंतर बाकीचं काम विकेट किपरने अगदी चोखपणे बजावलं. स्वप्नीलने धाव संख्या आपण पाहू शकला तर धाव संख्या अजूनही स्थिरावताना आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावरती 56. नवीन फलंदाज आपण पाहताय. 9व्यानं दाखल झालेला आहे क्रीजवरती सिद्धेय. षटकातला 3रा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल चेंडू डाऊन द लेग जाताना पाहायला मिळते. वाईट +1 अशा 2 धावा इथे पाहायला मिळाल्यात आणि या 2च्या मदतीने धाव संख्या आपण पाहताय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 58. इथून जर 1 ते 2 मोठे फटके आले तर निश्चितपणे या मॅच मध्ये जबरदस्त एक चांगली टोटल फार पास्तळ या संघाची पाहायला मिळेल. परंतु ते मोठे फटके येतील का हाही प्रश्न अजून उभा आहे. षटकातील 3रा बॉल चांगला बॉल. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल सन्मानानं निरंजन घरतने या चेंडूला ऑफ साईडला खेळलंय. क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळत आहेत. या सिंगलने धाव संख्या आपण पाहता स्ट्राईक रोटेट देखील होते. सिद्धे येतोय स्ट्राईक वरती. 59 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अगदी या शेवटच्या आणि अंतिम षटकात आपण पाहिलं जतीनने अगदी अप्रतिम चांगल्या टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी हाताळली आहे. 4 धावा आतापर्यंत त्यानं मोजल्यात. षटकातला 4था बॉल जतीन घेऊन तयार. मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे त्यानं मात्र भागेशला शेवटच्या मोमेंटला चेंडू दिसला नाही. त्यानंतर त्यानं जाऊन तो चेंडू अडवला. ते आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 2 धावा पाहायला मिळाल्यात आणि या 2च्या मदतीने धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 61 धावा या बोर्डावरती लागल्यात. षटकातला 5वा बॉल. ओहो यावेळेला मात्र आपण पाहू शकाल गती परिवर्तन. धीम्या गतीचा चेंडू पाहायला तिथे मिळालाय. 22च्या माध्यमातून 1 धाव तिथे पाहायला मिळते. या सिंगलने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे 62. 7.5 षटकांचा खेळ झालेला आहे. आता शेवटचा आणि अंतिम बॉल
घेऊन गोलंदाज होतो तयार जतीन. अगदी कमालीची गोलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये त्यानं टाकली आहे. पाहूया शेवटचा बॉल निरंजन फेस करतोय. त्यावेळेला मात्र आपण पाहू शकाल खूपच बाहेर पडलेला हा चेंडू, वाईटचा सिग्नल हा पंचांकडनं येतोय. आउटसाइड ऑफ खूपच बाहेर पडलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. 63 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय जतीन. यावेळेला मात्र कमरेच्या बराच वर हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा. इथे मात्र एक्स्ट्राज वरती एक्स्ट्राज पाहायला मिळत आहे. रिप्लेच्या माध्यमातून स्लोवर वन टाकण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहू शकला खूपच बाहेर गेलेला हा चेंडू वरनं जाताना पाहायला मिळतोय. 64 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा जतीन तयार. अगदी चांगला बॉल. इथे मात्र गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू येत नाहीये. इथे मात्र सिंगल घेतले. दुसऱ्याकरता निरंजन वळतोय आणि पाहता पाहता या 2 धावा परिपूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांनी आपण पाहताय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 8 षटकांचा खेळ झालेला आहे. 8 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 66. 67 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल त्याकरता आता आपल्याला दुसऱ्या डावाकडे जावं लागेल. आता दुसऱ्या डावामध्ये काय लिहिलंय? नाण्याची एक बाजू तर भक्कम आपण पाहिली आहे. दुसरी बाजू आता पाहणं गरजेचं आहे. एक छोटीशी धून आपण ऐकूया आणि पुन्हा येऊया मनसे चषक 2026 मध्ये. चला पास्तळ संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि आलेवाडी संघ आपली सलामीची जोडी आपण त्वरित मैदानाच्या दिशेने पाठवा. यानंतर अजून एक लढत आपल्याला पाहायला मिळेल.
चला पास्तळ संघ क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. जास्त वेळ आपल्याकडे नाहीये कारण की यानंतर अजून एक शेवटची मॅच आपल्याला खेळवायची आहे. ऑलमोस्ट घड्याळामध्ये पाहायला गेलं तर 1:15 वाजत आलेत. खेळाडूंना देखील दूर दूरपर्यंत जायचंय. आमच्या समालोचकांना देखील दूर दूरपर्यंत जायचंय. आयोजकांना देखील सकाळी कामावरती जायचं आणि पुन्हा उद्याच्या दिवसाची तयारी देखील करायची आहे. तेव्हा पटापट आता खेळावं लागेल. तसेच आमचे अंपायर्स आहेत ते देखील दुरून आले, त्यांनी देखील दूर जायचंय. तेव्हा आता पटापट वेगात जे टाइम मॅनेजमेंट आहे ती पाळायची आहे. षटक क्रमांक पहिलं हाताळणीकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाज आपण पाहताय स्विंगचा सुलतान. निरंजन घरत आपण पाहताय. टायमर स्टार्ट केलं जाते. आता इथे मात्र डावाला सुरुवात होते दुसऱ्या. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती निरंजन. स्ट्राईक वरती आहे शुभम. नॉन स्ट्रायकिंग वरती आहे मोहित. पहिलाच बॉल अगदी चांगल्या प्रकारे हा चेंडू टाकलाय आणि यावेळेला मात्र आपण पाहू शकाल काय जबरदस्त मयुरेशचं यष्टीरक्षण पाहायला मिळालंय. पहिल्याच बॉल वरती इथे लागलाय पहिला धक्का. फर्स्ट विकेट डाऊन. इथे मात्र आपण पाहतायत पहिल्याच बॉल वरती पहिला धक्का लागला गेलाय. निरंजन घरत जर आपण पाहिलं खूप मोठं नाव आहे पालघर जिल्ह्यातील क्रिकेटमधलं आणि त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर अगदी शुभमला त्यानं अगदी आपल्या फ्रिकीच्या जाळ्यामध्ये अडकवलं आणि इथे पहिल्याच बॉलवरती स्टंपेटच्या माध्यमातून आपण पाहू शकलात तर ती विकेट जाताना पाहायला मिळाली. नवीन फलंदाज आपण पाहताय नव्यानं दाखल झालाय खुशाल. षटकातला दुसरा बॉल. ओहो, याही वेळेला मात्र हा बॉल आपण पाहू शकला तर अप्रतिम अप्रतिम क्लासिकल बॉल निरंजन घरतच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हे बघा टप्पा पडला गुडलेनचा आणि त्यानंतर अगदी वळण घेताना हा चेंडू किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळालाय. इथे मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पायावरती चेंडू आदळला जातोय. शरीराचा वेध घेणारा असा हा चेंडू पाहायला मिळाला. लेग पायचा इशारा हा पंचांकडनं पाहायला मिळतोय. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा आपण पाहू शकाल शफल झाले फलंदाज त्यानंतर पायावरती लागला आणि तिथे एक रन चिकी सिंगल तिथे पाहायला मिळते आणि या सिंगलने आपण पाहिलं तर संघाचं खातं उघडलं जात आहे. धावसंख्या धावफलकावरती झाली आहे एक. एक गडी बाद एक. षटकातला चौथा बॉल निरंजन घेऊन तयार. पुन्हा एकदा चांगला बॉल अगदी चांगला बॉल. इथे मात्र फलंदाजाला फक्त पाहतच राहावं लागलंय. हे पहा चेंडू पडला त्यानंतर काय जबरदस्त शार्प टर्न निरंजन घरतचा यावेळेला पाहायला मिळालाय. चौथा बॉल मात्र आणि इथे आपण पाहू शकलात अगदी लॉली कॅच. साधा सरळ सोपा झेल. फलंदाजाचा इथे संपलाय खेळ. विकेटचं पतन. इथे मात्र आपण पाहिलं त्या गोलंदाजी निरंजन घरतने केली आहे. जो अनुभव त्याच्याकडे आहे आणि त्या अनुभवानुसार त्याला अनुसरून अगदी सुंदर टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. दोन धक्के तिने या षटकात दिले. धावसंख्या अवघी एक पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपण पाहताय नव्यानं
नवीन फलंदाज आपण पाहताय, नव्यानं आता दाखल झालेला आहे भागेश ठाकूर. अतिशय सुंदर साऊंड सिस्टम अँड लाईट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. डीजे चिराग यांच्या माध्यमातून आमच्या आवाजाची काळजी घेतली जाते. त्याचबरोबर अगदी संगीतमय वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळतंय. मनसे चषक 2026 अतिशय शानदार ही स्पर्धा पाहायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहताय चांगला बॉल निरंजन घरतचा विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. इथे मात्र या षटकात जर आपण पाहिलं तर फलंदाजांना अगदी चाचपडत खेळावं लागतंय. कारण की निरंजनची गोलंदाजी जर आपण पाहिलं तर अगदी एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही टर्न, दोन्ही कट करण्याची किमया त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळते. अगदी इथे आपण पाहू शकलात तर पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहू शकलात. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 1 आणि ती 1 धाव देखील आपण पाहू शकला तर आली ती म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. इनफॅक्ट जर बघायला गेलं तर ती मेडन ओव्हर आपण निश्चितपणे म्हणू शकतो. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज आपण पाहताय धीरज. चला वेळ निघून जातोय. पाचर टीम जास्त वेळ घेऊ नका. 35 मिनिटं तुमच्याकडे आहेत. 7 मिनिटं 7 षटकं हाताळण्याकरिता. ऑलरेडी तुम्ही 5 मिनिटं आपली वापरलेली आहात. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरती धीरज घरत. स्ट्राईक वरती आहे कुशाल. षटकातील पहिला बॉल ओव्हर द विकेटने. मात्र अगदी चांगला बॉल आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवला जातोय. किपर एंडला मयुरेशच्या हातामध्ये हा चेंडू पाठवलेला आहे. इथे मात्र आपण पाहताय निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. इथे इक्वेशन जर आपण आता पाहिलं तर 41 चेंडू बाकी आहेत आणि 41 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 66 धावांची आवश्यकता आहे. 41 बॉल आणि 66 रन. इथून मात्र आता कुठेतरी अटॅकिंग अप्रोच करावा लागेल कारण की पहिलं षटक जर आपण निरंजनचं पाहिलं अगदी भन्नाट गोलंदाजी निरंजनची पाहायला मिळाली आणि पॉवर प्लेची पहिली 2 षटकं आहेत त्याचमध्ये तो तुम्हाला एक चान्स असतो की जिथे तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत. सध्या दुसरं षटक आपण पाहतोय अजूनही मार्गस्थ होताना धीरजचं पाहायला मिळतंय. षटकातील दुसरा बॉल धीरज घेऊन पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेटने. हो इथे मात्र ऑफ स्टंपवरती पिच केलेला बॉल त्याला मात्र अगेन्स्ट टर्न चेंडूला खेळलाय. मिड ऑनच्या दिशेला चेंडू जातोय. रुपेश पाटील तिथे येतोय चेंडूला उचलतोय आणि तिथपर्यंत 1 रन ही कंप्लीट केली जाते आणि या 1 रनने आपण पाहू शकलात तर धावसंख्या श्री चिंचोबा आलेवाडी या संघाची झालेली आहे धाव फलकावर 2 गडी बाद 2. स्ट्राईक वरती आता डावखुरा फलंदाज भागेश ठाकूरला आपण पाहताय. हा देखील एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ओळख ही आपल्याला पाहायला मिळते. आता आपला आक्रमक रवैया तो आजमावेल की संयमानं खेळ हे पाहण्यासारखं आहे. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर पॉइंटला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. कव्हरला देखील पाहतोय. मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑफ देखील आपण पाहताय सर्कलच्या बाहेर आहे. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल नकल बॉल धीरजचा यावेळेला मात्र पाहायला मिळालाय. भागेशला समजण्याच्या अगोदरच मात्र आपण पाहिलं तर त्याची बॅट अगदी वेगात फिरली. अगदी त्यांना चेंडूला दूरवर भिरकावण्याचा प्रयत्न केला होता. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल फ्लॅटेड बॉल तिथे पाहायला मिळाला. गती कमी राखली. सरळ पायावरती आदळला. कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी नाहीये. धाव संख्या अजूनही फिरवलेली पाहायला मिळते ती म्हणजे फलकावरती 2. अगदी गोलंदाजांचं वर्चस्व या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. धीरजची देखील गोलंदाजी आतापर्यंत 3 बॉल त्यानं हाताळलेत. पहिला बॉल निर्धाव, दुसऱ्या बॉलवरती 1 आणि तिसरा बॉल हा निर्धाव स्वरूपात पाहायला मिळाला. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल. भागेश आता मात्र विचार करत खेळताना पाहायला मिळतात. कारण की भागेश जाणून आहे की आपल्याला शेवटपर्यंत उभं राहायचं आहे. जर मी मैदानामध्ये उभा राहिलो तर डेफिनेटली मी माझ्या संघाकरिता काहीतरी करीन आणि त्या धावा जास्तीत जास्त जमवीन. 1.4 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या 2 झाली आहे. 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. अगदी चांगला फटका यावेळेला मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय. लाविन्य घरत तिथे पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण 1 रन तिथे पाहायला मिळते. सध्या आपण आलेवाडी संघाची जर इनिंग पाहायला गेलं तर संयमानं खेळताना दिसतंय. कारण की संयमाने का नाही ते खेळणार कारण की पहिले 2 धक्के ऑलरेडी निरंजन घरतने दिलेत आणि इथून जर घाई केली आणि अजून एखादी विकेट पडली तर अजून तो दबाव फलंदाजांवरती निर्माण होईल. षटकातील शेवटचा बॉल घेऊन धीरज तयार ओव्हर द विकेटने. इथे मात्र आपण पाहू शकलात अगदी वेगवान मारा. या डॉट बॉलने आपण पाहताय तर झालेली आहे षटकाची समाप्ती.
दोन षटकांचा खेळ झालेला आहे. दोन षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 3. इथून जर आपण पाहिलं तर येणारे चेंडू आता बाकी आहेत 36 आणि 36 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 64 धावांची आवश्यकता आहे. मनसे चषक पालघर 2026 आपण पाहत आहात. अतिशय शानदार ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजची पहिली रजनी या स्पर्धेची. अजून पुढच्या 4 दिवसांमध्ये ही स्पर्धा याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसात जर आपण पाहिलं तर युवा उमरोळी या संघानं बाजी मारली. सुपर 8 मध्ये आपला प्रवेश हा निश्चित केलाय. तिथून दुसरा संघ कुठला असणार आहे त्याची चर्चा देखील अजून सुरू आहे. कारण की यानंतर कौशल 11 उनभाट या संघासमवेत मात्र खेळताना कुठला संघ असणार ते देखील अजून प्रश्नचिन्ह आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाज आपण पाहताय. गोलंदाजी मार्क वरती कृपेश. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज कृपेश राऊंड द विकेटने. ओहो, इथे मात्र आपण पाहू शकाल टप्पा पडला. त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहताय तर हलकसं वळण या चेंडूने घेतलंय. हे पहा अगदी चांगला बॉल बॅटच्या वरनं जातोय. भागेश मात्र स्वतःवरती नाराज आहेत. कारण की अशा प्रकारचे चेंडू बऱ्याचदा पाहिलाय तर भागेशच्या बॅटमधनं ते सीमारेषेच्या पलीकडे जातात. परंतु कृपेशचा वरचष्मा पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळालाय. इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र निहालकडे चेंडू जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अगदी इंचाच्या फरकानं हा मात्र चेंडू स्टंपच्या वरनं जाताना पाहायला मिळतोय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल फटका खेळला. निहाल तिथे आला. निहालने मात्र फेकी केली आणि अगदी स्टंपच्या बाजूने हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. बालंबाल बचावले भागेश ठाकूर या ठिकाणी. सध्या जर आपण पाहिलं तर धाव फलकाकडे नजर टाकली तर अगदी बिकट अशी स्थिती पाहायला मिळते. 2 गडी बाद झाले आहेत. धावसंख्या अवघी धाव फलकावरती 4 पाहायला मिळते. षटकातला तिसरा बॉल जे गेम प्लान्स फायर पास्टर टीमने आखलेत आणि त्या गेम प्लान्स मध्ये सध्या ते यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज कृपेश ओव्हर द विकेटने कुशालसाठी. इथे मात्र अगदी चांगला फटका कुशालच्या बॅट मधनं येतोय. मिड विकेटच्या दिशेला भिरकावलेला आहे. क्लास शॉट, क्लास टायमिंग, षटकार. या षटकारानं धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 10. 2.3 षटकांचा खेळ झालाय. षटकातला चौथा चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती कृपेश. आतापर्यंत 7 धावा त्यांना या षटकामध्ये मोजल्यात. अगो अगदी चांगला बॉल यॉर्क करण्याचा प्रयत्न कृपेशने केलाय. त्या बॉलला मात्र खोदून काढलं. हळवारपणे जेंटल पुश केलंय. फिल्डर तिथे निहाल पुन्हा एकदा पुढे येतोय. चेंडूला उचलतोय. फेकी करतोय. 1 रन. अगदी स्ट्राईक रोटेशन जे आहे ते पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज आपण पाहताय भागेश. षटकातला 5वा बॉल कृपेश राऊंड द विकेटने भागेशसाठी. पुन्हा एकदा चांगला बॉल फायरी मोड मध्ये कृपेश देखील पाहायला मिळतोय. या षटकाचं विवरण आपण पाहिलं. पहिला चेंडू निर्धाव आला. त्यानंतर सिंगल आली. त्यानंतर षटकार आला. अगदी हा बॉलही आपण पाहू शकाल अगदी ऑफ स्टंपच्या अगदी बाजूने जाताना पाहायला मिळतोय. त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर पुन्हा एकदा 5वा बॉल डॉट आलाय. अगदी कमबॅक करणं जाणतो कृपेश पाटील. मागील 2 स्पर्धांमध्ये कृपेशची गोलंदाजी जर आपण पाहिली तर ती बहरताना पाहायला मिळाली आहे आणि अगदीच त्याच अचूक टप्प्यावरती ती सुंदर गोलंदाजी कृपेश पाटीलची याही स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. या सिंगलने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 12. इथून आपण पाहिलं तर आता येणारे चेंडू बाकी आहेत 30 आणि 30 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 55 धावांची अजूनही आवश्यकता आहे.
तीन षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 12. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाजी मार्कवरती धीरज घरत, ज्यानं या अगोदरचं षटक आपण पाहिलं. अगदी क्लास गोलंदाजी त्यानं केली होती. फक्त त्या षटकामध्ये त्यानं 2 धावा मोजल्या होत्या आणि तोच गोलंदाज आपण आता पाहताय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करण्याकरिता सज्ज झालाय. आता त्याच्या समोर चॅलेंज आहे ते म्हणजे भागेश ठाकूरचं. इथून आता मात्र कुठेतरी जो सावध पवित्रा आहे तो सावध पवित्रा मात्र बदलायला हवा, आक्रमण करायला हवं, कारण की आता अंतर जे आहे चेंडू आणि धावांमधलं ते प्रकर्षानं वाढताना पाहायला मिळतंय. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज धीरज तयार. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहिलं तर यज्ञेश पुढे येतोय आणि चांगला झेल टिपतोय. भागेशच्या खेळीला इथे लागतोय पूर्णविराम. नवीन फलंदाज आपण पाहताय. नव्यानं दाखल झालेला आहे प्रथमेश. या षटकात मात्र विकेट घेण्याची किमया पहिल्याच बॉलवरती साध्य केली धीरज घरतने. मागील षटकात देखील अगदी ती क्लासिकल गोलंदाजी आणि याही षटकात क्लासिकल धीरज पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज आपण पाहताय. नव्यानं प्रथमेश दाखल झालेला आहे. षटकातला दुसरा बॉल घेऊन धीरज तयार. इथे मात्र समीकरण जर आपण पाहिलं तर थोडंसं अवघड होताना पाहायला मिळतंय, कारण की एकमागोमाग एक 3 मोठे मोहरे या ठिकाणी गारद झालेत. सुरुवात केली निरंजन घरतने आणि त्याच्याच पावलावरती पाऊल टाकत आपण पाहिलं तर धीरज आणि कृपेश या 2 गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. आता हे पाहूया हे षटक कशा पद्धतीने धीरज हाताळतोय. पहिल्या बॉलवरती तर त्यानं विकेट मिळवली आहे. ओहो, इथे मात्र आपण पाहू शकलात अगदी खूपच बाहेर पडलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आलेत. आणि या वाईटच्या मदतीने धावसंख्या आता आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 13. सध्याची सरासरी जर आपण पाहिलं तर 4.11च्या सरासरीने श्री चिंचोबा आलेवाडी हा संघ मार्गक्रमण करताना पाहायला मिळतोय. षटकातला दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रॅटम ओव्हर द विकेटने धीरज. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार 6. आता या षटकारानंतर अगदी डेकआउट मधनं टाळ्याचा आवाज पाहायला मिळाला आणि अशाच फटकेबाजीची आलेवाडी संघाला नितांत गरज आहे. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल चेंडूवरती नजर ठेवली. हँड अँड आय कोऑर्डिनेशन अगदी चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं आणि तो सिक्सर अप्रतिम. या षटकारात धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 19 रन्स ऑन द बोर्ड झालेत. अगदी पहिलाच बॉल प्रथमेश फेस करत होता आणि पहिल्याच बॉलवरती अगदी तो डगआउट मधून निघाला आणि त्यानं अगदी मनाशी ठरवलं होतं की आता मला मैदानामध्ये जाऊन फटकेबाजी करायची आहे. जे अंतर वाढलंय ते अंतर मला कमी करायचंय. षटकातला तिसरा बॉल धीरज पुन्हा एकदा घेऊन तयार होतोय. इथे मात्र आपण पाहिलं तर बाहेर जाताना चेंडू वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल चेंडू बराच बाहेर जातोय. धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 20. 8 धावा या षटकामध्ये आतापर्यंत धीरजने मोजल्या आहेत. शिवाय एक विकेट देखील त्याने प्राप्त केली आहे. ओहो, पुन्हा एकदा यॉर्कर करण्याचा प्रयत्न केलाय. ऑफ साइडला या चेंडूला खेळलंय. 1 रन तिथे पाहायला मिळते. कृतव चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. धावसंख्या 21 झाल्या. 27 बॉल आता बाकी आहेत आणि 27 बॉलमध्ये 46 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना बनू शकतो.
इथून जर 2 ते 3 मोठे फटके आले तर कमबॅक करताना पुन्हा एकदा संघ श्री चिंचोबा आलेवाडी नक्की पाहायला मिळेल. षटकातला चौथा बॉल धीरज घेऊन तयार. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. कोणी क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. इथे मात्र आपण पाहिलं तर अगदी कृपेश चेस करतोय तिथे चेंडूला अडवतोय आणि तिथपर्यंत आपण पाहिलं तर खुशाल आणि प्रथमेश 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळाले आणि या 2 धावांनी आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 23 धावा. ओहो, इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि या वेळेला मात्र आपण पाहू शकलात फॉलो थ्रू मध्ये अगदी चांगला झेल धीरजने टिपलाय. इथे आपण पाहिलं तर कुशालचा खेळ संपलाय. विकेट डाऊन. इथे मात्र आपण पाहू शकलात तर हताश होताना कुशाल अगदी त्याचा प्रयत्न होता की रिव्हर्स स्वीप खेळायचं मोठ्या फटक्यामध्ये त्या चेंडूला परावर्तित करायचं परंतु तसं काही झालं नाहीये आणि त्याची विकेट या ठिकाणी जाताना पाहायला मिळतेय. नवीन फलंदाज आपण पाहताय नव्यानं दाखल झालाय जयेश. चला पासळ संघ जास्त वेळ दौडू नका. 19 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक राहिलेत तेव्हा घाई करा षटक संपवण्याकरता. 3.5 षटकांचा खेळ झालेला आहे. धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 23. षटकातला शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज धीरज ओव्हर द विकेटने नवीन फलंदाज जयेश साठी. अगदी चांगला बॉल ऑफ साइडला या चेंडूला खेळलेला आहे. 1 रन तिथे पाहायला मिळते. दुसऱ्या करता वळतील का परंतु नाही. या सिंगलने आपण पाहताय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय श्री चिंचोबा आलेवाडी या संघाची झालेली आहे धाव फलकावरती 24. इथून जर आपण पाहिलं समीकरणाकडे जर लक्ष ठेवलं तर आता येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 24 आणि 24 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल आणि 43 रन हे समीकरण समोर आहे आणि जशी आता षटकाला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल. या आपण ऐकूया आमचे अगदी जवळचे मित्र प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मंथनजी गरत यांचा आवाज आपण ऐकतात या स्पर्धेमध्ये आजच्या पहिल्या रात्रीत. आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 43 रन हे सामन्याचं समीकरण. श्री चिंचोबा अलीवाडी या टीमला विजयासाठी इथून पलटवार होईल का? निहाल राऊंड द विकेटने पहिलाच बॉल ऑन साईडला पुल केलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर पुढे सरसावेल. शेवटच्या मोमेंटला चांगली फिल्डिंग केली होती परंतु फिल्डिंग करताना सावधगिरी सुद्धा तेवढीच आपण बाळगा. 2 रन्स कंप्लीट केले जातील. टाळ्यांचा कडकडाट सध्या डगआउट मधून होत असताना पाहायला मिळतोय. एका साईडला फायर पास्टर टीमने काय गोलंदाजी अटॅक अप्रतिम पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये निरंजन घरत नावाप्रमाणे पुन्हा एकदा लेजंड ऑफ क्रिकेट दाखवून दिलं आणि मी लाईन अँड लेनचा राजा आहे. काय गोलंदाजी केली अप्रतिम पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावर भेदक मारे केले. धीरजने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर आपण पाहतोय कृपेशच्या 3ऱ्या बॉलवर जो षटकार आला आणि तिथून जो रिदम मध्ये आलेत आता फलंदाज. परंतु कृपेशने सुद्धा खूप चांगला कमबॅक केला षटकार आल्यानंतर.
चांगला बॉल डिलिव्हर केला होता. सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जाईल. 26ला 4 सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश आणि जयेश या दोन्ही फलंदाजांकडे तेवढं पोटेन्शियल आहे. कारण एक महान विजेता होण्यासाठी मी सर्वोत्तम आहे हा विश्वास आवश्यक आहे. बॉक्सर मोहम्मद अली यांनी मात्र जरूर हे वाक्य सांगितलं गेलं होतं. आणि त्यामुळे याच गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये व्हाईट यॉर्करने चेंडूची सांगता झाली. मयूर घरत पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले दाखवतील यात ती मात्र शंका नाहीये. चांगला बॉल डिलिव्हर केला होता निहालने. पण ज्या पद्धतीने राऊंड द विकेटने येत असताना निहालचा हा बॉल अगदी चांगला क्रीजचा वापर करत असताना वाह सुपर डिलिव्हरी बाय निहाल. चांगला बॉल डिलिव्हर केला. जयेशला समजलाच नाही हा बॉल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर वेग आणि वेगे बरोबर नियंत्रण इथे फलंदाज बाद होईल. बॅक टू द डगआउट. बरोबर निशाणा साध्य केला होता. डायरेक्ट रीट आपण पाहू शकतायत निहाल. सहा बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये राऊंड द विकेटने येत असताना कोण बदलतायत आणि व्हाईट यॉर्कर बॉल बरोबर निशाणा साधला आणि इथून मात्र बॅट अगदी क्रीजच्या आतमध्ये येण्याच्या अगोदरच डिरेक्ट मात्र स्टम्प्सवर बॉल आदळला आणि पंचांनी मात्र बोट उंचावलं. इथे विकेट डाऊन. 26ला 5 सध्या आपल्याला पाहायला मिळते ही सिच्युएशन. आणि आता बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 20 आणि 20 बॉल मध्ये धावा हव्यात त्या अजून सुद्धा आपण पाहू शकतायत 41. 20 बॉल आणि 41 रन. सामना अजून सुद्धा बॅलन्स आहे. दोन्ही टीमकडे कधीही कोणत्याही सिच्युएशन मध्ये झुकू शकतो. हा इथून जर आपण पाहिलं तर फलंदाज मानव बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेवढा एक्सपिरियन्स नाहीये. परंतु अपकमिंग यंग टॅलेंटचा भरणा सध्या आलेवाडी टीम मध्ये सुद्धा आहे. नुकतीच 1 मेच्या दिवसामध्ये आलेवाडी प्रीमियर लीग सुद्धा पार पाडली गेली. अगदी मोठ्या थाटामाटात आलेवाडी प्रीमियर लीगचा अप्रतिम तो क्रिकेटचा सोहळा. एका साईडला पास्तळ हा संघ पाहायला मिळतोय. नुकतीच ज्यांची स्पर्धा 17 तारखेला पार पाडण्यात आली खासदार चषक आणि खूप बिझी शेड्यूल होतं. ज्या पद्धतीने आपण पाहतायत प्रत्येकाने चांगली कामगिरी केली आयोजकांच्या भूमिकेत आणि तेवढा वेळ मात्र प्रॅक्टिसला सुद्धा मिळाला नसेल यात मात्र शंका नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा. कारण हा खेळ जो आहे तो प्रॅक्टिस शिवाय नाहीये. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. संघाची धावसंख्या 27. 27ला 5. 27 लॉस ऑफ 5 विकेट. काय गोलंदाजी केली निहालने. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर निहाल. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. त्या बॉलला लेफ्ट केलं गेलं आणि सरळ बॉल एक्झॅक्टली मात्र खेळण्याचा कोणत्याही प्रकारचा आपण पाहू शकलात. यावेळेला ऍक्शन केले का पंच मात्र यावेळेला दर्शवतील आणि लेग बाईच तर दिलाय पंचांनी. आणि ज्या पद्धतीने आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल. मयूर घरत दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्या पद्धतीने हा बॉल राऊंड द विकेटने आले आणि त्यानंतरचा मात्र यावेळेला आपण पाहत आहेत. ला 5. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. प्रथमेश आणि मानव अशी जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका आहे. ट्रू दी कव्हर खेळलाय. फार वेगाने मात्र फिल्डर पुढे सरसावतील कृपेश. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स काही रोखू शकणार नाहीयेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ आपण पाहू शकतायत रन्स हवे आहेत त्या 18 बॉलमध्ये 37 रन. 18 बॉल आणि 37 रन हे सामन्याचं समीकरण. कोणत्या गोलंदाजाला मात्र गोलंदाजी मार्कवर आणलं जाईल याकडे लक्ष असेल. 18 बॉल 37 रन.
सध्या बॅटिंग पॉवर प्ले या 6व्या षटकामध्ये आपण पाहत आहेत. 30ला 5, 18 बॉल आणि 37 रन हे सामन्याचं समीकरण. आपण पाहत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026च्या माध्यमातून अतिशय चांगलं देखणं आयोजन. या स्पर्धेच्या माध्यमातून आजची पहिली रात्र युवा उमरोळी टीमने जबरदस्त खेळ साकारला आणि टॉप 8 मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा निरंजन घरातला आपण पाहू शकाल. लो फुल टॉस बॉल होता, ऑन साईडला खेळून काढलाय. धीरज पुढे सरसावतील तत्पूर्वी सिंगल मेल, चांगली फिल्डिंग. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31. 31 या धावसंख्येवर जयेश्वर पूर्णपणे दारोमदार आहे, कारण प्रथमेश्वर आपण पाहू शकता, कारण प्रथमेशकडे ते टॅलेंट आहे, पोटेन्शियल आहे, ॲबिलिटी खेळाडू. तर विकेट घेण्याची जी कला आहे निरंजन घरतकडे, भरपूर वर्षांचा अनुभव, पणाला लावून चांगली गोलंदाजी नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. मग 40+ क्रिकेट, मग रबर बॉल क्रिकेट, भर पावसामध्ये चांगला खेळ निरंजन घरतच्या 40+ माध्यमातून होत असतो. जागेवरून खेळले होते, मात्र सिंगल मेल, स्ट्राईक रोटेट होईल, 1च रन मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. चांगली रणनीती आखली गेली, कारण बॅटिंग पॉवर प्लेमध्ये निरंजनला आणलं आणि हे योग्य आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. परंतु प्रथमेशची अजून सुद्धा धावांची भूक काही मिटलेली नाहीये, कारण प्रथमेशला माहिती आहे संघ आपला अडचणीत आहे. आज गावाच्या प्रतिष्ठेसाठी आपली लढाई सुरू आहे. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते, खूपच दूर बॉल ठेवला होता. हीच खासियत, हीच खूबी पाहायला मिळते मिस्टर निरंजन घरतची. अचूक टप्प्यावर भेदक मारा. गेली कित्येक वर्ष आपण पाहिले या खेळाडूला. वेदांत 11 वाडा टीम मधून खेळताना सुद्धा सुप्रीमो चषक गाजवलं, बेस्ट बॉलरचा किताब सुद्धा पटकावला. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना मानवला मात्र यावेळेला स्तब्ध ठेवलंय. 32ला 5, चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर सिंगल, त्यानंतर लगातार 2 डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. दोन्हीही टर्न करण्याची जी क्षमता आहे या गोलंदाजाकडे. हा बॉल खूपच बाहेर होता आणि पंच वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवर. विजयासाठी अजून सुद्धा 34 रनची आवश्यकता आहे. त्या बॉलला पुन्हा एकदा लेफ्ट केलं गेलं, सरळ बॉल निघून जाईल. मानव मात्र यावेळेला कोणत्याही प्रकारची रिस्क घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. चांगला बॉल फिरवला होता, बॉलला फ्लाईट सुद्धा दिली. ज्या पद्धतीने आपण पाहतायत विकेट किपर आणि गोलंदाज निरंजन मध्ये काहीतरी यावेळेला जरूर प्रॅक्टिस सुरू आहे, असं दृश्य पाहायला मिळतं. आणि पुन्हा एकदा तेच वारंवार चांगला यावेळेला बॉल डिलिव्हर्ड करत असताना आपण पाहू शकतायत. मॅग्निफिसंट बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी. आता तर मात्र यावेळेला समोरून फिरवलंय आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. रॉंग वन बॉल ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत, अतिशय चांगली. जसं चायनामॅन गोलंदाजी करतात ना, त्यावेळेला त्यांची जी ऍक्शन असते त्या पद्धतीने मात्र आपण पाहिलं तर हा बॉल फिरवला गेला होता. आता बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 34 रन हे सामन्याचं समीकरण. 2 षटकं, 2 विकेट आणि फक्त 3 रन. क्या बात आहे निरंजन घरत. टायगर अभी जिंदा आहे, हेच मात्र यावेळेला म्हणावं लागेल. अगदी चांगली गोलंदाजी करत असताना, कारण भरपूर वर्ष उन्हाळे, पावसाळे, हिवाळे आपल्या करिअरमध्ये पाहिलेत. कारण तुम्ही किती वर्ष जगलात यापेक्षा तुम्ही कसे जगलात, कोणत्या सिच्युएशन मध्ये जगलात, तसंच क्रिकेट किती वर्ष खेळलात त्यापेक्षा तुम्ही कसे क्रिकेट खेळलात, याला फार महत्वाचं असतं. की तुम्ही 25-26 वर्ष तर क्रिकेटमध्ये घालवलेत, परंतु ते क्रिकेट कसं हाताळलं, कसं खेळलं, कसं जगलं, याला फार महत्व आहे. ऑफ साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला यावेळेला दिशा दिले. 1 रन वेगाने. धीरज मात्र फेकी करेल, परंतु फेकी मात्र खराब, उशिराने झाली. 2 रन्स कंप्लीट. प्रथमेश, धावांची भूक त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतायत की मिटणार नाहीये. 35ला 5. आता बॉल आहेत 11 बॉलमध्ये 32 रन हे सामन्याचं समीकरण. 11 बॉल 32 रन, 11 बॉल. व्हॉट अ मॅच. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. काही प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या माध्यमातून अजून मॅचचा आनंद घेत आहेत. रुपेशचा हा बॉल सरळ बॅटचा वापर करत असताना ऑन दी अप खेळला गेलाय.
तत्पूर्वी सिंगल मिळेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 37-37. ला 5, 37 लॉस ऑफ 5 विकेट. जागेवरून खेळलेत, फसलेत यावेळेला आणि कोणती मिस्टेक करणार नाहीये विकेट किपर. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. टू द डगआउट. विकेट डाऊन. प्रथमेश गॉन. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. कृपेशला अखेरकार मात्र विकेट मिळाली. मयुरेश पुढे आले आणि खूप चांगला जजमेंटने झेल टिपला गेला. अगदी ओंजळ चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली आणि इथे विकेट डाऊन. अखेरकार यश मिळालं कृपेशला. आता बॉल आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये 30 रन. प्रथमेशने एकाकी झुंज दिली होती, परंतु आता स्वप्नीलला काहीतरी करावं लागेल. अगदी ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये ज्या पद्धतीने ड्रेस कोटिंग पाहायला मिळते ना, त्या पद्धतीने मात्र ड्रेस कोटिंग आपण पाहू शकतायत. अप्रतिम यंदाच्या वर्षात सुद्धा ग्रामीण धमाका बिग बॅश रंगली. 37 ला 6, 37 लॉस ऑफ 6 विकेट. 9 बॉल आणि 30 रन हे सामन्याचं समीकरण. गोलंदाज सज्ज. या अगोदर आपण प्रथमेश माने यांचा सुद्धा आवाज आपण ऐकला. ते सुद्धा एक्साइटमेंट आहेत समालोचन करण्यासाठी. सध्या आराम करतायत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. ऑन साईडला खेळत असताना 1 रन मिळेल. चांगली फिल्डिंग. या एकेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. पियुष गरज चांगली माहिती देत आहेत. डोळ्यात तेल ओतून अगदी कार्यरत आहेत आमचे गुणलेखक. फायनल पास्तळ मध्ये सुद्धा त्यांचा वर्णी लागली गेली होती. 8 बॉल आणि 29 रन. सध्या सिच्युएशन आपण पाहिलं तर नाजूक आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. श्री चिंचोबा आलेवाडी टीम सध्या झगडते, संघर्ष करते. संघर्ष करावा लागतो. प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष येणारच. आपलं आयुष्य हे व्हिडिओ गेम प्रमाणे आहे. कधी चढ तर कधी उतार. यावेळेला मानवचा हा फटका फसलाय. मयुरेश येत आहेत विकेट किपर, परंतु इथे कॅच ड्रॉप झालंय आणि पाहता पाहता 1 रन मिळेल मानवच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवर. 7 बॉल आणि 29 रन. 7 बॉल 29 रन हे सामन्याचं समीकरण आहे. जर मिडल ऑफ द बॅटने जर परफेक्ट बॉल कनेक्ट झाला असता तर आउट ऑफ द पार्क जरूर निघून गेला असता. चांगला बॉल होता. समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. 6 बॉल 28 रन. श्री चिंचोबा आलेवाडी टीमला विजयासाठी बरोबर मात्र 7 मिनिटे वाचवली. 7 षटकं कंप्लीट केली ते 28 मिनिटांमध्ये. चारही संघांचं मी कौतुक करेन की कोणत्याही प्रकारची घाई करण्याची ही वेळ आलीच नाही. एक्स्ट्रा अगदी मिनिटे राखून आपण पाहिलं तर बॉल जे आहेत ते बरोबर डिलिव्हर्ड केले. ओव्हर बरोबर कंप्लीट करत राहिले आणि त्यामुळे आयोजकांच्या वतीने मितेश राऊत अँड कंपनी यांच्या वतीने खूप खूप मनपूर्वक धन्यवाद असेल. 6 बॉल 28. मॅच थोडीशी लांबले. 2 वाजून बरोबर 22 मिनिटे झालेत. 6 बॉल 28. उद्याच्या दिवसात लवकरात लवकर मात्र संघाला यावं लागेल. याची दखल घ्यायची आहे. 4 ची रिपोर्टिंग आहे. 6 बॉल 28. गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर निहाल. काय गोलंदाजी केली होती गेल्या मॅचच्या गेल्या ओव्हरमध्ये. चांगला फटका तर आहे, परंतु सिंगल डबलने इफेक्ट काहीच पडणार नाही प्रतिस्पर्धी संघाला. 1च रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवर. 40 रन. लॉस ऑफ 6 विकेट. 40 ला 6. 5 बॉल आणि 27 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 5 बॉल 27 रन.
मनसे चषक मराठीच्या अस्मितेसाठी नेहमीच मात्र आपण पाहिलेला आहे. विद्यार्थी सेना हे सुद्धा मात्र आपण पाहताय तरुणाईंच्या अगदी तरुणाईंची ताकद आणि तरुणांच्या गळ्यातले ताईद बनलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर. यानंतर उनभाट टीम आपण रेडी राहायचंय. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. आता स्वप्नीलने आशा परिपूर्ण सोडलेल्या आहेत. 3 बॉल 27 रन. हळूहळू आता मात्र विजयाच्या दिशेने पाऊल खुणा उमटत असताना पाहायला मिळत आहेत. 3 बॉल 27. चांगलं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने निरंजननी जी सुरुवात केली ती भन्नाट फॉर्ममध्ये सुरुवात केली. त्यानंतर धीरजने साथ दिली. रुपेशने चांगली गोलंदाजी केली. ऑन साईडला निहालने चांगली गोलंदाजी केली. म्हणजे कॉन्ट्रीब्युशन केलंय प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करत. कारण हा खेळच असा आहे की एक दुसऱ्याचा खेळ नाहीये. एका दुसऱ्यावर तिसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपली स्वतःची गुणवत्ता आपल्याला सिद्ध करावी लागते. मग स्वतः सिद्ध व्हा, जग तुम्हाला ऑटोमॅटिकली प्रसिद्ध करेल. 2 बॉल 27. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. हे असे स्ट्रोक मात्र पहिल्या बॉल पासून जर आले असते तर कदाचित मॅचचं स्वरूप हे वेगळं पाहायला मिळालं असतं. हरकत नाहीये, परंतु स्वप्नीलने जाता जाता संकेत दिलेत की आम्ही सुद्धा चांगलं क्रिकेट खेळू शकतो. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. 1 बॉल 21 विजयासाठी. निहाल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर.